दोष दूर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। भगवान परमात्म्याची कथा काय करते? भगवान परमात्म्याची कथा आंतरिक दोष दूर करणारी आहे। प्रत्येक जीवात्मा जन्माला येत असताना अनेक प्रकारचे दोष घेऊन जन्माला येत असतो। त्या दोषांना वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत, पण दोष आहेत तीनच प्रकारचे, आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक, ज्यांना तीन ताप म्हटलं जातं, कायिक, वाचिक, मानसिक। हे जे दोष आहेत, या दोषांमुळे मनुष्याला दुःख सहन करावं लागतं। दुःख हे तीनच प्रकारचे आहे, मग कोणतंही दुःख घ्या ते या तीन प्रकारामध्येच मोडलं जातं। आणि हे दुःख आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार तुम्हा आम्हाला भोगावंच लागतं। असं दुःख भोगत असताना प्रत्येक जीवात्मा दुखी होतो। दुखी होताना प्रत्येक जीवात्म्याला काय होतं? त्याच्यातले तीन दोष जागे होतात। कोणते? भय, शोक आणि मोह। तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये हे तीन प्रकारचे दोष आहेत। पहिला आहे भय। तुम्हा आम्हाला भय आहे, भीती आहे। कसली? म्हणतात भय आहे मृत्यूचं। तुम्हा आम्हाला भीती वाटते मृत्यू येईल आणि मी कायमचा समाप्त होईल। मृत्यू भय प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला मृत्यू भय यायला नको, मला मृत्यू यायला नको। का वाटतं? प्रत्येकाला वाटतंय की आम्ही इथेच राहिलं पाहिजे, कारण आपण या जीवनाला सत्य समजलेलो आहोत, या जीवनाला नित्य समजलेलो आहोत। म्हणून आपल्याला खऱ्या सत्याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपण या मृत्यू भयामुळे दुखी होत असतो। किती दुखी असतो आपण या मृत्यू भयामुळे। गाडी चालवत असताना अचानक वेगाने समोरची गाडी आपल्याकडे येत असेल, आपल्या छातीचे ठोके वाढून जातात। मला काही होणार तर नाही, मृत्यूचं भय। आपण घरात शांतपणे बसलेले असणार, अचानक एखादा उंदीर मामा पायाला स्पर्श करून गेला तरी आपण उड्या मारतो। काय झालं? काही झालं तर नाही ना, मृत्यू भय। अचानक एखादी पाल जरी अंगावर पडली तरी आपण जोरात ओरडतो। का? काही पडलं तर नाही ना, मला काही होणार तर नाही ना, मृत्यूचं भय। अचानक मोठ्याने आवाज आला तरी सुद्धा मनुष्याच्या छातीचे ठोके वाढून जातात। का? भय आहे मृत्यूचं। पण कथा श्रवण केल्यानंतर हे मृत्यूचं भय समाप्त झाल्याशिवाय राहत नाही। कारण ही कथा सांगते की मृत्यू हे अंतिम सत्य आहे। ही कथा मृत्यूचं भय दूर करणारी कथा आहे। केव्हा आपल्या मधून मृत्यूचं भय दूर होतं? जेव्हा कथेमधून आपल्याला समजतं की आपला नित्य निवास, मूळ स्थान आपलं भगवान परमात्म्याच्या जवळ आहे। शाश्वत स्थान ते आहे। इथे आपण राहण्यासाठी काही काळासाठी आलेलो आहोत, हे नित्य स्थान नाही। कल्पना करा, आपण बॅग भरली, एखाद्या गावाला गेलो आणि एखाद्या गावाला गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांच्या घरी आपण राहिलो। त्या नातेवाईकांच्या घरी अतिशय चांगल्या सुखसुविधा असतील, काहीही काम करण्याची गरज पडत नसेल, सगळ्या गोष्टी हातात मिळत असतील, सगळे गोड बोलत असतील, सगळे जीव लावत असतील, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा जरी असल्या तरी सुद्धा काही दिवसानंतर आपण म्हणतो नाही, मला माझ्या घरी जायचं। काय म्हणतो? आता जाऊ दे, आता घरी जायचं।
मग आपलं घर कितीही जुनं असेल, पडकं असेल, मातीचं असेल, तरी सुद्धा आपण म्हणतो नाही घरी जायचं आहे. का? कारण आपल्याला माहित आहे कितीही सुखसुविधा जरी असल्या तरी हे घर आपलं नाही. ते कसंही असो, आपलं घर ते आपलं घर आहे. आपल्या घरी जाताना आपल्याला दुःख वाटत नाही. उलट आपल्या घरी पोहोचलो, बॅग टेकवली की आपल्याला वाटतं आता पूर्ण विराम, आता आलं आपलं घर. उलट निश्चिंत होतो माणूस स्वतःच्या घरी आल्यानंतर. कारण काय आहे? आपल्याला माहित आहे आपलं ते आपलंच घर आहे. तसं कथेच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला कळतं की आपलं मूळ स्थान कुठे आहे, भगवान परमात्म्याच्या जवळ आहे, तेच आपलं नित्य निवासस्थान आहे, याचं ज्ञान झाल्यानंतर मनुष्याच्या मधला भय हा दोष निघून जातो. विवेकी पुरुष मृत्यू येण्याच्या आधीच तयारी करून उभा राहा. प्रभू तू केव्हाही घ्यायला ये, मी निघायला तयार आहे. विवेकी व्यक्तीला कधीही मृत्यूचं भय वाटत नाही. उलट विवेकी व्यक्ती देह कसा सोडतो, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि देहि. जसं आपण जुने वस्त्र टाकल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करतो आणि जुन्या वस्त्रांबद्दल आपल्या मनामध्ये अजिबात मोह शिल्लक राहत नाही, तशा पद्धतीने विवेकी व्यक्ती देह सोडताना कोणत्याही प्रकारच्या मोहामध्ये अटकत नाही. दुसरं दुःख तुमच्या आमच्यामध्ये आहे. कोणतं? म्हणतात शोक. तुम्ही आम्ही शोक सुद्धा करतो. कशामुळे? शोक या व्यक्तीमुळे, या गोष्टीमुळे करतो की एखादी आपली वस्तू जेव्हा आपल्यापासून दूर चालली जाते त्यावेळेस आपण शोक करतो. आपली गाडी कोणी चोरून नेली, आपलं धन कोणी हडप केलं, आपली संपत्ती कोणीतरी घेऊन टाकली, आपली इच्छा पूर्ण झाली नाही, आपण रंगवलेले स्वप्न पूर्ण झाले नाही की व्यक्ती शोक करतो, दुःख करतो. पण कथा श्रवण केल्यानंतर व्यक्ती शोक करत नाही. व्यक्ती उलट विचार करतो की मी काहीच घेऊन आलो नाही आणि काही घेऊनही जाणार नाही. इथेच कमावलं होतं, इथेच गेलं, मग शोक कसला? हे ज्ञान कथेच्या माध्यमातून झाल्यानंतर शोकातूनही जीवात्मा मुक्त होतो. आणि तिसरा आहे दोष, तो म्हणजे मोह. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये मोह आहे. हा मोह कसला आहे? आपल्या निर्मितीबद्दल आपल्यामध्ये मोह आहे. आपण बांधलेलं घर असेल, आपण आपल्या कष्टाने पैसा जमवून घेतलेली शेती असेल, आपण आपल्या कष्टाने घेतलेली गाडी असेल, आपण ज्यांना जन्म दिलेला आहे ते मुलं असतील, ही आपली निर्मिती आहे. या आपल्या निर्मितीबद्दल आपल्यामध्ये मोह असतो. हे माझं आहे. या मोहामुळेही जीवात्मा दुखी होतो. पण कथेच्या माध्यमातून तुम्हा मला ज्ञान होतं की माझा मोह सुद्धा व्यर्थ आहे. इथलं माझं काहीच नव्हतं आणि कुणीच नाही. एक भगवान परमात्मा माझे आहे आणि तेच नित्य माझ्या सोबत राहणार आहे. एक भगवान परमात्म्याचं नाम आहे जे माझ्या सोबत जाणार आहे. याचं ज्ञान झाल्यानंतर व्यक्ती मोहातून सुद्धा मुक्त होत असतो. शोक, मोह आणि भय, तीनही प्रकारचे दोष दूर करणारी ही कथा आहे. तीनही दोष दूर करणारी कथा. म्हणून व्यक्तीने कथा श्रवण केली पाहिजे.
ही कथा 3 प्रकारचे ताप सहन करण्याचं सामर्थ्य निर्माण करून देणारी कथा आहे. अशी कथा नैमिषारण्याच्या पवित्र भूमीवर श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. शौनकादिक ऋषी अंतःकरणापासून श्रीमद भागवताची कथा श्रवण करतायत. आणि ही कथा सांगत असताना सूतजी महाराजांनी सांगितली, वेद व्यासजींनी ज्या 18व्या पुराणाची रचना केली ते श्री शुकदेवजींना प्राप्त झाले. श्री शुकदेवजींनी राजा परीक्षिताला कथा कुठे केव्हा कधी सांगितलेली आहे याचं वर्णन करत असताना महाभारताच्या अंतिम पर्वापासून वर्णन सांगायला सुरुवात केलेली आहे. कौरव पांडवांच्या युद्ध पश्चात उत्तरेच्या गर्भामध्ये ज्या दुष्टाने